नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे सीएससी मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, जसे की तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय, आरटी प्रवेशाचे SMS जे आहेत ते जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना SMS हे सोमवारपासून पाठवले जाणार आहेत. संचालक शरद गोसावी यांची माहिती आपल्याला मिळालेली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर पालकांना आता दिलासा मिळालेला आहे. पुणे शिक्षण हक्क कायद्यानुसार आरटी 25% राखीव जागांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा तिढा न्यायालयाच्या निर्णयानंतर अखेर सुटला आहे. सोडतीतून शाळा मिळालेल्या पालकांना सोमवार दिनांक 22 जुलै पासून SMS पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे पालकांना हा दिलासा मिळालेला आहे. सोडतीची निवड यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी म्हणजेच 20 तारखेला संकेतस्थळावर आरटीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे व दिनांक 23 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आल्या आहेत. आरटी प्रवेशासंदर्भात न्यायालयाने शुक्रवारी निकाल जाहीर केला. सर्व विना अनुदानित आणि खाजगी शाळांमध्ये आरटी प्रवेश देण्यात यावे असे आदेश या निकालाद्वारे देण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी 25% जागांवरती प्रवेश दिलेल्या खाजगी शाळांमध्ये पुन्हा प्रवेश देण्याचे न्यायालयाच्या आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. शिक्षण विभागाकडून 7 जून रोजी सोडत काढण्यात आली होती. गोसावी म्हणाले, प्रवेश दिलेल्या खाजगी शाळांमध्ये पुन्हा प्रवेश प्रक्रिया राबवा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पालकांना सोमवारपासून SMS पाठवण्यात येतील. तसेच निवड यादी व प्रतीक्षा यादी शनिवारी जाहीर होणार आहे. 23 जुलै ते 31 जुलै या कालावधीत पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश घ्यावा. त्यानंतर आपण इथे पाहूया 9 फेब्रुवारी ची जी अधिसूचना व त्यानंतरचे शासन निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. तसेच विना अनुदानित शाळांमध्ये 25% आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे. हा भारतीय संविधानाचा व संविधानातील सामाजिक न्यायातील मूल्यांचा विजय आहे अशी आमची भावना आहे. शिक्षण खात्याने आता लवकरात लवकर आरटीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी असे देखील डॉक्टर शरद जावडेकर, कार्याध्यक्ष अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा हे जे आहेत ते म्हणालेले आहेत. त्यानंतर न्यायालयाचा निकाल हा मूळ शिक्षण हक्क अबाधित राखणारा आणि महाराष्ट्र सरकारला चपराक देणारा आहे. हा विषय आंदोलने, निवेदने, बाल हक्क आयोग अशा विविध मार्गांनी आम आदमी पार्टीने लावून धरला होता. वंचित आणि दुर्बल घटकातील पालकांचा, संघटनांचा हा मोठा विजय आहे. शालेय विद्यार्थ्यांची गरीब, श्रीमंती तसेच मराठी, इंग्रजी शाळा अशी गटवारी करीत सामाजिकीकरणाच्या उद्देशाला हरताळ फासण्याचे खाजगी शाळांच्या सोयीचे धोरण यापुढे सरकार अवलंबणार नाही अशी आशा आहे. मुकुंद किर्दत, आम आदमी पार्टी पालक युनियन. जय हिंद, जय महाराष्ट्र.